अध्यक्ष महोदय, जिथे 4000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो, मला एक आपल्याला विचारायचं आहे, जिथे 3 इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे 4000 मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो, त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय, पावसामुळे ती काय अवस्था होतोय, ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही, तपास करणार आहोत की नाही। जिथे 3 इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा, जिथे 4000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा। क्वालिटी कशी मिळणार? मी आपल्याला विचारतो, माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास पीडब्ल्यूडी खात्यामध्ये 18,000 कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत, अजून दिली गेली नाहीयेत। तर तीच बिलं जर दिली गेलेली नाहीयेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत, दुरुस्त कसे करणार आहोत, हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे। ह्याची कधीतरी आम्ही साहेब, जिथे 4000 मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही। एक काळ होता 2014च्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा, आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही, कवडीही मिळत नाही। ही कधीतरी मिळणार आहे की नाही, जी एका काळात मिळायची, आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही? ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील, पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला, आमच्या जिल्ह्यात द्या, कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला, ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही। 4000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे।